सो हे गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. सो आता निघालो कॉलेजमधून आणि आज कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे नव्हते म्हणून आम्ही तुळशीबागेत गेलो होतो. माझा कुर्ता भेटला नाही म्हणून मी तुळशीबागेत घेण्यासाठी गेलो होतो. तर तुळशीबागेत पण जसा कुर्ता पाहिजे तसा नाही भेटला म्हणून आम्ही तेवढं शर्ट वगैरे सगळे फिरून आलो. पण व्हिडिओ काही काढला नाही कारण मूड खराब होता आणि काही फ्रेंड्सचं मेकअप प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे नाहीच काढला. आता चाललो आहे घरी. वाजले 4. कालचा ब्लॉग अजून नीट नाही अपलोड नाही. ब्लॉग उशीर येईल. आजचा ब्लॉग आता 4 वाजता चालू केला. आता इथून पुढं आजचा ब्लॉग बनवायचा. बनतोय का नाही तो पण बघायला लागेल. आणि कुर्त्याचं काय करायचं काय नाही ते आता शनिवारीचं आहे फंक्शन. बघू आता घरी गेल्यावर घरचे काय म्हणतात ते तो कळतोच तुम्हाला आणि भेटतो थोड्या वेळात घरी गेल्यानंतर. सो गाईज आता आम्ही जाऊन घेऊन आलो ते आपल्याला कुर्ता घ्यायचा होता तो पण जसा पाहिजे तसा नाही भेटला. म्हणजे त्याला नाही का थोडा सिमिलर भेटला आहे. कलर पण तो नाही भेटला. जसं पाहिजे तसं काही भेटलंच नाही अजून. म्हणून मग आता ऑप्शन नव्हता म्हणून घेतला तो. आणि मग त्याला थोडंसं त्या धोतीला मॅचिंग होण्यासारखी मग ती दुसरी लेस वगैरे घेतली ती त्याला जॉईंट करून घ्यायची. आता पगडी पण नाही भेटली पाहिजे तशी. लहान लेकरांची दाखवते ती इथं पण नीट बसत नव्हती. आता मग ती मलाच काहीतरी करावं लागेल त्याचं. आजपर्यंत जसं काय पाहिजे होतं तसं नाही का त्या टायमाला नाही भेटत. टाईम गेल्यानंतर किती 3-4 दिवस झाले आता मी किती दुकान फक्त एक दुकानात भेटलं नाही. आता घेऊन आलो हे सगळं. या कलरचं घ्यायचं होतं आपल्याला त्या कलरचं भेटलं नाही. हा कलर आणला म्हणून आता आम्ही बसलो मंदिरामध्ये. आज तिथं काही शूट नाही केला कारण मूडच ऑफ होता. भेटतच नव्हतं काय मनासारखं. कालचा ब्लॉग पण अजून नाही गेला. एडिटच नाही झाला अजून. 6:30-7 वाजायला आता लय उशिरा जाईल ब्लॉग. आता बसलो आम्ही मंदिरामध्ये. इथं पप्पा इथे मी बसले देवीच्या समोर. आणि बघू आता जर टाईम भेटला तर आम्ही जाईल त्या आंटीकडं लेस लावण्यासाठी. नाहीतर माझं तर फिक्स आहे त्या दादाकडं जिथं मी कपडे नाही का पॅन्ट वगैरे नरोकडे जातो. पण तो दादा करतो का नाही काय माहिती. म्हणून मम्मी काय म्हणते मम्मीची बळकीची आंटी आहे तिच्याकडं टाकू. ते कसं वाटते लेडीजकडं टाकायचं. बघू आता होईल ते होईल काय करायचं ते. आता बसलो इथे मंदिरामध्ये थोड्या वेळ अजून बसतो. चावी आणायला गेला तर उघडून पूजा वगैरे करून तुम्हाला भेटतो आम्ही थोड्याच वेळात. सो गाईज आता आम्ही आलो मंदिरामधून आणि बघतोय आता कपडे कसे काय. चप्पल पण घेतली नवीन. मला ही अरे तुझी बघू त्याला ही हो स्विच ऑफ आहे काकू फोन. जास्ती चप्पल घेतली आणि आता कपडे वगैरे घालून बघतो. तुम्हाला नाही दाखवणार पण ते सरप्राईज आहे. सो आता बघू थोडं पैसे देतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो गाईज मला तुम्हाला आता काय 1-2 मिनिटं आवाज कमी करणार. 2 मिनिटं आवाज कमी. सो गाईज मला तुम्हाला आता काहीतरी द्यायचं आहे. मी सॉरी तुम्हाला काय म्हणतात रोज डेला चॉकलेट डेला प्रॉमिस डे काय आता कुठला गेला प्रपोज डेला काय नाही दिलं पण आज देतो. हॅपी टेडी डे. हॅपी टेडी डे गाईज. बालिश पडणार गाईज. टेडी बघ ना. बालिश पडणार टाकायचं तुला. बालिश पडणार गाईज. असू दे. सो गाईज बघा कसा बोलतो. थांबतात त्याच्यासारखा तो आपला नाही का पाहुणा.
सो गाईज बघा आम्हाला कसा बोलतोय मम्मी हॅपी टेडी डे. सो गाईज आता आम्ही बसलोय टी व्ही बघत सर्वजोशी ब्लॉग्स. मी खातोय चिवडा तर खातोय काय काय कुरकुरे काय खातं हरीश. आणि थोडं आता टी व्ही वगैरे बघू काय करायचं. आज पाय दुखायले लय तुळशी बागेत चाललो लय म्हणजे लय. आजचा ब्लॉग जरा छोटा होईल तो भेटतो मला थोड्याच वेळात. सो गाईज आता सगळे आम्ही जेवत आहे. मम्मी वाढले. सो आता जेवतोय आम्ही. आणि डान्स आता दुसरा अजून एक डान्स आहे मला त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट घ्यायला सांगितलं. त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट आहे. परत आपला तो गोंधळचा डान्स तो पण. गोंधळचं काय आता एवढं फिक्स ना कोण मनावरच घेत नाही पण मी घेणार आहे त्याच्यामध्ये. बघू जर नाही झालं तर आम्ही 2 जणांमध्ये पण बसवणार आहे. तो सार्थक जर ॲडसारखं करतोय पण बसवायचं आपल्याला तो पण डान्स. आणि आता हा दुसरा ह्यांनी कोणतं तरी मराठी काहीतरी घेतलेलं गाणे तो वाला डान्स आहे त्याच्यामध्ये पण. आणि मग त्याच्यात आता मेसेज वगैरे येत होते सो ते बघत होतो. आणि आता आलं जेवण सो जेवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात. सो गाईज आता जेवण वगैरे झालं आणि मग अशी आम्ही नाही का जेवण झाल्यावर थोड्या वेळ बसलो होतो गप्पा मारत. आणि म्हणजे मला अशी बसायची सवय नाही मी असं खालीच असं नाही का झोपलेलो असतो तसं झोपलो होतो. मग आम्ही टी व्ही बघत होतो आणि आमच्या गप्पा चालू होत्या चांगल्या. त्या गप्पा कधी झोपलो माझी मलाच माहिती नाही कारण आज लय दमल्यासारखं झालं. आज नाही का दिवसभर तुळशीबाग पूर्ण फिरलो. तुम्हाला माहिती आहे आम्ही किती वाजेपासून फिरतो तुळशीबागेला. 1 वाजता काहीतरी आम्ही निघालो होतो आणि आम्ही आलोय डायरेक्ट मी घरी चालू 4:30-5 वाजता 4:30ला काहीतरी 4 वाजता आम्ही कॉलेजमध्ये पोचलो. 4 वाजता कॉलेजवरून निघालो इथं 4:30-5ला पोचलो. आणि घरी आलो थोड्या वेळ बसलो परत आम्ही गेलो हडपसर पूर्ण गाडी तवळ हे ते फिरलो. तेव्हा कुठे जाऊन नाही का तो कुर्ता भेटला पण जसं पाहिजे तसा नाही भेटला म्हणजे नाही का ऑप्शन म्हणून एक भेटला तो कुर्ता. त्याचं पण लय काम करायचं बाकी. आता हे डेट्सचं काय माहिती काय करते पोस्टपोन करणारे. आता परत असं कळलं आहे की 15 तारखेला 14 तारखेला पेपर आहे म्हणून. काय करतात काय माहिती. माणसाचे एक लिमिट असते हो एक्सपेक्टेशनची नाही का. एक्सायटेड राहतो माणूस त्या गोष्टीसाठी आणि सारखं नाही का एक्सायटेड व्हायचं परत ते खाली हे करायचं. आणि मग आम्ही तसं टी व्ही बघत झोपलो. मग आरिशाला तो गेला होता बाहेर काय आणण्यासाठी खायला तो घेऊन आला. मग मला म्हणलं उठ काय असं बडीशोप आणि वेगवेगळ्या गोळ्या वगैरे लय काय घेऊन आलाय. बसलो मग ते खात. आणि आता डान्स प्रॅक्टिस उद्यापासून चालू करायची आहे. त्याचं पण बघायचं आहे. 2 3 डान्स आहेत. 2च आहेत मेन. बघू आता काय होतंय ते. आज काही जास्त ब्लॉग पण नाही काढला. आज मूड नव्हता आणि अंगलोय दुखायला. आता पाय असे नाही का ओढल्यासारखे होते तर हातपाय मग कसे तर वाकडे झाले होते. मम्मी पप्पाला ओरडते पाणीच पित नाही. पाणीच प्यायचं बंद केले म्हणजे पितो पण तेवढं नाही पित जेवढं आपल्यासाठी नाही का चांगलं तेवढं नाही पित. लय शिवाय ऐकल्या लय म्हणजे लय. आता झोपायचा टाईम झाला आहे. आज काय ड्रॉइंग बी नाही काढणार. एवढा कंटाळा आला आहे. झोपलो होतो आता झोपेतनं उठलो का तर त्याने दिसला ते आणलं आणि त्यांनी कालवा केलं. आज हॉलमध्येच झोपलो असतं. आता बसलोय फोन बघ थोडा वेळ बघतो. मला तर वाटतं झोपच येईल आता. बघू तरी अजून सानू नाही आला. खूप म्हणजे खूप कंटाळा आला आहे. काय करू सुचतच नाही आहे. आणि आता काही करण्यासारखं राहिलं पण नाही आहे. सो तुम्हाला भेटतोच 5 मिनटात. सो गाईज या व्लॉगला तिथे सेंड करू. बाय.